नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये विविध स्वरूपात जे काय लेक्चर्स आहेत ते अपलोड केलेले आहेत। ते सर्व लेक्चर तुम्हाला पाहायचे आहेत आणि आजचंही लेक्चर आवर्जून व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजून घ्या, कारण त्या प्रश्नाबरोबर तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे एक्सप्लेनेशन तो प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी आणि येणाऱ्या संभाव्य प्रश्नांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल। त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न एक्सप्लेन करणार आहे। तर बघा प्रश्न काय आहे। पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार देणारे राष्ट्र कोणते ठरले आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। तर ते राष्ट्र ठरलंय इटली। कोणतं आहे राष्ट्र? इटली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजावून घ्या। इटली राष्ट्राच्या संदर्भामध्ये काय बेसिक कॉन्सेप्ट सांगतो बघा। तर इटली या देशाचे जे काय पीएम आहेत त्या पीएम चं नाव आहे जॉर्जिया मेलोनी असं नाव आहे। जॉर्जिया मेलोनी असं नाव आहे। आणि यांनी काय केलं माहितीये का मित्रांनो, जॉर्जिया मेलोनी यांचा एक निर्णय होता की पॅलेस्टाईन ही जी कंट्री आहे, ओके, पॅलेस्टाईन हे जे राष्ट्र आहे या राष्ट्राला जगाच्या पाठीवरती राष्ट्र म्हणून मान्यता द्यायची नाही। कारण आतापर्यंत कसं झालेलं आहे माहितीये का की पॅलेस्टाईन हा फक्त प्रदेश आहे असं गृहीत धरण्यात आलेलं होतं, त्याला राष्ट्र म्हणून मान्यता मिळालेली नव्हती। आणि मग काय झालं तर काही राष्ट्रांनी मान्यता राष्ट्र म्हणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये आहे इंग्लंड। कोणतं राष्ट्र आहे? इंग्लंड आहे, म्हणजे ज्याला तुम्ही यूके म्हणता। यूकेनी मान्यता दिलेली की तुम्ही पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणा। आणि त्याचबरोबर फ्रान्स पण आहे या यादीमध्ये, त्यानंतर परत जर्मनी पण आहे आणि कॅनडा पण आहे। कोणता आहे? कॅनडा पण आहे। अशा राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे। परंतु इथे काय झालंय की इटली हा जो देश आहे हा देश अपोजिट डिरेक्शनने जो काय विचार मांडण्याचा प्रयत्न आहे तो इथे करताना दिसून येतोय। आणि या इटलीच्या जनतेला हे लक्षात आलं की मानव जातीच्या विरोधामध्ये असलेला हा निर्णय आहे, हा निर्णय कुठेतरी कमीपणाचा आहे किंवा एक नकारात्मक विचार केला त्याचा तर तो देशावरती काहीतरी इफेक्ट पाडणारा आहे। याचा विचार केल्यानंतर जॉर्जियाने जो काय घेतलेला निर्णय, या निर्णयाला विरोध करणारी जी जनता आहे ती इटलीची होती। इटलीचे लोक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी स्वतः म्हटलं की आपण पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली पाहिजे। आणि मग तेव्हा जॉर्जिया मेलोनी यांच्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये अंतर्गत वाद होऊ शकतात, तर मग तो निर्णय आता बदलण्याचा जो काय प्रयत्न आहे तो त्यांच्याकडून केलेला दिसून येईल तुम्हाला। फुटबॉलपटू जोरेम बोटेंग कोणत्या देशाचा आहे ते सांगायचं आहे। या फुटबॉलपटूवरती का प्रश्न विचारला जाणार आहे तो जर्मनीचा आहे। आणि का विचारला जाणार आहे तर या फुटबॉलपटूने अलीकडील काळामध्ये वयाच्या 37व्या वर्षी निवृत्ती जाहीर केलेली, संन्यास जाहीर केलेला आहे फुटबॉल या खेळामधून। तो आता निवृत्ती घेणार आहे। आता इथे काय लक्षात घ्यायचं आहे माहितीये का की जोरेम बोटेंग हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडीत आहे हा एक प्रश्न पडतो, तो कोणत्या देशाचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की तो जो आहे त्याने वयाच्या कितव्या वर्षी त्याने संन्यास जाहीर केलेला आहे, ते पण तसा पण प्रश्न तयार होतो। त्यानंतर बघा वर्ल्ड लंग डे हा जो दिवस आहे हा दिवस महत्वाचा आहे। हा दिवस लंग्सच्या संदर्भामध्ये आहे, त्याच्या रिलेटेड जेवढे काय डिसीज असतात, रोग असतात, त्या रोगाच्या संदर्भामध्ये प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, त्याची जी काय सतर्कता आहे किंवा अल्टरनेट जो काय मुद्दा आहे, अलर्ट जो काय पॉइंट आहे तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। तर हा जो दिवस आहे मित्रांनो हा दिवस 25 सप्टेंबर म्हणून साजरा केला जातो, ते पण तुम्ही लक्षात राहू द्या। आता त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघू। बघा सीडीएस आलं लक्षात, चीफ ऑफ डिफेन्स सेक्टर जे काय आहे या डिफेन्सच्या संदर्भामध्ये किंवा या डिफेन्सच्या रिलेटेड
पदभार स्वीकारणारी किंवा एक अध्यक्ष म्हणून काम करणारी जी व्यक्ती होती ती कोणती होती, तर अनिल चव्हाण, जनरल अनिल चव्हाण हे होते. तर यांचा जो काय कार्यकाळ आहे हे अगोदरच होते, 2022 पासून पदावरती आहेत, अध्यक्ष पदावरती आहेत. आणि आता त्यांचा जो काय कार्यकाळ आहे तो कार्यकाळ वाढवला जाणार आहे, 1 वर्ष वाढवलेला आहे. म्हणून सीडीएसचे जे काय अध्यक्ष ते कोण आहेत, तर अनिल चव्हाण. आणि यांच्याकडे सेक्रेटरी म्हणजे सचिव म्हणून पण पद आहे बघा. तर सचिव हे कशाचे आहेत, तर संरक्षण मंत्रालयाचे सचिव म्हणून सध्या ते काय करतात, काम पाहत आहेत. पुढे जाऊयात आपण. बघा, युरोप हा जो खंड आहे, या युरोप खंडामधील पहिले एक्झास्केल सुपर कम्प्युटर तयार करण्यात आलेला आहे. आणि हे जे कम्प्युटर आहे हे कम्प्युटर त्या कम्प्युटरचं नाव काय आहे ते परीक्षेला विचारलं जाणार आहे. आणि युरोप मधल्या कोणत्या देशाने तयार केलंय तर तेवढं तुम्ही मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. नंतरचा आपला प्रश्न काय आहे बघा, 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय, ज्याला तुम्ही इंटरनॅशनल कोर्ट म्हणताय, आणि मग हे जे इंटरनॅशनल कोर्ट आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, तर या कोर्टाचं जे काय सदस्यत्व आहे ते सदस्यत्व काढून घेण्याचा प्रयत्न काही राष्ट्रांनी केलेला आहे. म्हणून प्रश्न असा तयार होतो, 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयातून बाहेर पडण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या राष्ट्राने घेतलाय, तर त्यामध्ये नायजर, बुर्किना फासो, माली अशा पद्धतीचे हे राष्ट्र आहेत. आणि हे सर्व राष्ट्र कोणत्या खंडाचे आहेत, तर आफ्रिका खंडाचे. कोणत्या खंडाचे आहेत, आफ्रिका खंडाचे आहेत, हे पण लक्षात राहू द्या. ओके, आता इथे प्रश्न पडतोय की हे राष्ट्र या संघटनेमधून, आंतरराष्ट्रीय न्यायालयामधून स्वतःची जी काय बाजू आहे ती काढून घेण्याचा का प्रयत्न करत आहेत, तर यांचं म्हणणं आहे की निवडक राष्ट्रच त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात, डॉमिनन्स म्हणून काम करतात, आणि आमच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय किंवा चांगला न्याय दिला जात नाहीये. आणि पर्यायाने दुसरं एक त्यांचं कारण आहे की जे काय प्रादेशिक राष्ट्र आहेत, स्वतःच्या देशामधील जे काय राष्ट्र, हे राष्ट्र त्यांनी निर्माण केलेले जे काय कोर्ट आहेत, रिजनल कोर्ट, तर त्या कोर्टावरती कुठेतरी मर्यादा येतात, त्या कोर्टाचं जे काय महत्व आहे ते महत्व कमी होत आहे. अशा पद्धतीचे निर्णय त्यांनी दिलेले आहेत, कारण दिलेली आहेत. म्हणून या देशांनी सदस्यत्व काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की आंतरराष्ट्रीय न्यायालयामधून खालीलपैकी कोणत्या देशाने सदस्यत्व काढून घेतले नाही, असं तुम्हाला प्रश्न 100% पडेल. म्हणून हे चारही राष्ट्र व्यवस्थित लक्षात राहू द्या. त्यानंतर वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे अन्नाच्या संदर्भामधली एक परिषद आहे, जागतिक लेवलची, आंतरराष्ट्रीय पातळीवरील. आणि मग वर्ल्ड फूड इंडिया 2025 यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर एक पार्टनर कंट्री म्हणून एक भाग आहे आणि दुसरा फोर्स कंट्री म्हणून भाग आहे. तर हे सर्व दोन्ही गटातले राष्ट्र आपल्याला लक्षात ठेवायचे. तर पार्टनर कंट्री म्हणून एक सहभागी देश म्हणून कोणी पाठिंबा दिलाय, तर न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया या दोन देशाला आपण पार्टनर कंट्रीज म्हणून या परिषदेमध्ये स्थान दिलेलं होतं. आणि काही कंट्री या फोर्स कंट्री होत्या, त्यामध्ये रशिया अव्वल दर्जावर आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जपान आहे. ओके, असं आहे. आणि हे दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. म्हणून दुसरा प्रश्न असा पडेल की वर्ल्ड फूड इंडिया 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली परिषद होती, तर ते तुम्हाला नवी दिल्ली असा जो काय पर्याय असेल तो तुम्हाला टिक करावा लागेल. डिकी बर्ड म्हणून कोणाला ओळखले जायचे, आणि ज्यांचे वय 92 वर्ष होते आणि वयाच्या 92व्या वर्षी ज्यांचं निधन झालेलं आहे, असा कोणता खेळाडू आहे ज्यांचं नाव तर हेरॉल्ड डेनिस असं आहे, ज्याला बर्ड या नावाने, म्हणजे कोणते बर्ड, तर बघा डिकी बर्ड म्हणून ओळखले जायचे. आणि हे जे डिकी बर्ड आहेत हे प्रामुख्याने क्रिकेट या खेळाशी निगडीत आहेत. म्हणून असा प्रश्न पडतो मित्रांनो. त्यानंतर असाही प्रश्न तुम्हाला पडेल की डिकी बर्ड हे खालीलपैकी कोणत्या राष्ट्राशी संबंधित असलेले क्रिकेटपटू होते, ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते
ते इंग्लंड या राष्ट्राच्या संदर्भामध्ये होते, हे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला आपण आता पुढे जाऊयात थोडस. आणि हे अंपायर म्हणून क्रिकेटमध्ये काम करायचे किंवा त्यांची ती भूमिका होती टीम मध्ये. लोकल इकॉनॉमिक एक्सलरेटेड प्रोग्राम नावाचा हा एक प्रोग्राम आहे आणि ज्या प्रोग्रामने काय केलेलं आहे तर जे काय स्थानिक अर्थव्यवस्था आहे, लोकल इकॉनॉमी आहे, त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याच्यासाठी लोकांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि कर्नाटक हे राज्य असणार आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, चल आपण एक शेवटचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. मध्य भारत आणि मध्य भारतामधील पहिले अपारंपरिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे नागपूर. आणि मित्रांनो काय झालेलं आहे माहिती आहे का की लोक पारंपरिक ऊर्जा ही जी आहे ही ऊर्जा येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकते तर कमी होऊ शकते, ती धोक्यात येऊ शकते. म्हणून या ऊर्जेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे काय प्रयोग आहेत हे राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि अशा प्रकारे आपले जे काय आजचे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतील. स्वतःचा अभ्यास चांगल्या रीतीने करा, चांगल्या पद्धतीने करा, प्लॅन आखा आणि स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, धन्यवाद.